नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. दी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई ही संस्था 200 वर्षांहून अधिक वारसा जपते आणि दक्षिण मुंबईतली ही संस्था अत्यंत महत्त्वाची आहे. ती दुर्मिळ ग्रंथसंपदेमुळे आणि आपल्या बौद्धिक परंपरेमुळे. सध्या ही संस्था चर्चेत आहे आणि वादातही आहे. त्यामागची कारणं काय आहेत ती जाणून घ्यायची आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत राज्यसभेचे माजी खासदार, राजकीय विचारवंत आणि लेखक विनय सहस्त्रबुद्धे. सर, खूप खूप स्वागत तुमचं. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. सर, सगळ्यात आधी जाणून घ्यायचे, ही संस्था सध्या चर्चेत तर आहे आणि वादातही आहे. तर मागची कारणं पुढच्या काही मिनिटात जाणून घेईनच, पण संस्थेची निवडणूक येऊ घातली, त्या निवडणुकीविषयी थोडक्यात. असे की कोणती सोसायटी असते त्याची दर 2 किंवा 3 जे काही संस्थेच्या घटनेत असेल त्याप्रमाणे पदाधिकाऱ्यांची निवडणूक होते आणि त्याप्रमाणे ही एक रुटीन निवडणूक आहे. खरं म्हणजे त्यात एवढं वैशिष्ट्यपूर्ण असं असण्याचं काही कारण नाही. पण मधल्या काळामध्ये या संस्थेमध्ये काही सदस्य झाले आणि ते एका वैचारिक पार्श्वभूमीचे आहेत असं बघितल्यानंतर दुसऱ्या लोकांनी देखील सदस्यता एक प्रकारे खोगीर भरतीच्या मार्गाने केली आणि एका राजकीय पक्षाच्या कार्यालयातून जवळजवळ 55 जणांचं सदस्यत्व शुल्क भरलं गेल्याचा पुरावा देखील समोर आला. पण हे सगळं होऊन देखील व्यवस्थापनाने त्यावर काही कारवाई केली नाही. त्यामुळे थोडासा वाद झाला आणि त्यातनं ही निवडणूक चर्चेची बनली. आज स्थिती अशी आहे की 14 मार्चला दुपारी 12 ते 6 या वेळामध्ये मतदान होणार आहे आणि एकेकाळी ज्या संस्थेची सदस्य संख्या जेमतेम 500-600च्या घरात होती ती आता निदान कागदावर 3000पर्यंत झालेली आहे. यातले किती मतदानाला पात्र आहेत, कितींच्या बाबतीत ते खरोखर उत्साहाने मतदानाला येण्याच्या भूमिकेत आहेत का त्यांनी आपलं कोणीतरी शुल्क भरलं आहे तर आपण सदस्यतेचं ओळखपत्र घेऊन ठेवा असाच इरादा ठेवला आहे, हे कळायला मार्ग नाही. पण आमच्यासारख्यांची म्हणजे एशियाटिक टुमॉरो या नावाने एक पॅनेल उभं आहे. मी अध्यक्षपदाचा उमेदवार आहे. तर आमची भूमिका याकडे एक अत्यंत निकोप दृष्टीने पाहण्याची आहे. कारण मला असं वाटतं की संस्थेचं जे संस्था जीवन आहे ते सकस असलं पाहिजे, कुठल्याही प्रकारच्या पक्षबाजीपासून अलिप्त असलं पाहिजे, सर्व विचारांचं तिथे स्वागत झालं पाहिजे आणि निखळ संशोधनाला प्राधान्य मिळालं पाहिजे. त्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवतो. तुम्ही आत्ता म्हणालात की निखळ संशोधनाला प्राधान्य दिलं पाहिजे, पण काही सदस्य असू देत किंवा व्यवस्थापन असू देत, काही जणांचा असा आरोप होतोय की या संस्थेमध्ये गेल्या काही काळापासून बौद्धिक संपदा जपण्यापेक्षा जास्त ही संस्था वादात राहिली ती प्रशासनिक गोष्टीमुळे. तर त्याविषयी खूप अडथळे संस्थेच्या मार्गामध्ये प्रशासनिक ढिलाईमुळे उत्पन्न झाले असं मी म्हटलं तर मी काही अतिशयोक्ती करतोय असं मानण्याचं कारण नाही. कारण भारत सरकारकडून संस्थेला ग्रांट मिळते आणि त्या ग्रांटचा उपयोग विशिष्ट कारणाकरता करण्याचं बंधन असतं. सगळ्यांना माहिती आहे अशा प्रकारच्या ग्रांट्स ज्यांना मिळतात त्यांना. दुर्दैवाने अधिक संसाधनं म्हणजे रिसोर्सेस जमा करण्यात संस्थेच्या सध्याच्या व्यवस्थापनाला अपयश आल्यामुळे असेल, अन्य काही कारणे असतील, त्यांनी ती ग्रांट चुकीच्या कारणांकरता वापरली, ज्यामुळे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरलनी त्यावर ताशेरे ओढले आहेत. भारत सरकारच्या आयकर विभागाने देखील जवळजवळ काही कोटी रुपयांची यांच्याकडे वसुलीची नोटीस पाठवली आहे, ज्याला संस्थेने उत्तर दिलं आहे, पण तो प्रश्न अजूनही अनिर्णित आहे. संस्थेमध्ये पदाधिकारी बदल ज्यावेळी झाला त्यावेळी जो चेंज रिपोर्ट देणं आवश्यक असतं कायद्यानुसार धर्मादाय आयुक्तांकडे, तो धर्मादाय आयुक्तांनी फेटाळलेला आहे. त्यामुळे ज्या नियुक्तीला धर्मादाय आयुक्तांनी मान्यताच दिलेली नाही त्या प्रकारे नियुक्त झालेल्यांनी घेतलेले निर्णय आहेत, जे सुद्धा निश्चितपणे न्यायालयीन परीक्षणातून बाहेर पडावं लागेल त्या निर्णयांना देखील. अशा प्रकारचं गोंधळाचं वातावरण आहे. कर्मचारी वर्ग अत्यंत असंतुष्ट आहेत. त्यांचे पगार वेळेवर करणं हे देखील एक आव्हानात्मक काम झालं आहे. सगळ्यात महत्त्वाचं या गोष्टींच्या बरोबरीने जे दुःखद आहे, तुमच्या आमच्यासारख्या कुणालाही त्याची एक वेदना आहे, ते म्हणजे काही दुर्मिळ पुस्तकं गहाळ झाली आहेत. ज्या दस्तावेजांचं चांगलं जतन जोपासना तिथे व्हायला हवी, ज्याकरता एशियाटिक सोसायटी प्रसिद्ध आहे, तीही चांगल्या पद्धतीने होत नाही असं संस्थेच्या कारभारात सहभागी असलेल्यांचं, जवळून संस्थेचं कामकाज पाहणाऱ्या अशा अनेकांचं म्हणणं आहे. मग या सगळ्या प्रश्नांवर, या समस्यांवर काम करायचं असेल तर भविष्यात नेमकं काय व्हायला हवं, काय उपाय व्हायला हवेत असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट अशी की अशा प्रकारच्या संस्थेत
काम करणारी जी कोणी मंडळी आहेत ती थोडी उमेदीने काम करणारी, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खाजगी धनदाते जे आहेत, देणगीदार जे आहेत, आज आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून देखील अशा संस्थांच्या पाठीमागे आर्थिक पाठबळ निर्माण करू शकतो. अशा दृष्टीने सक्रियतेने काम करणाऱ्या मंडळींचा, एकदिलानी या सगळ्या संस्थेच्या व्यवस्थापनात सहभागी होणाऱ्यांचा आणि ज्यांची संशोधन निष्ठा निर्विवाद आहे, जे कुठल्याही वैचारिक अस्पृश्यतेचा पाठपुरावा करणार नाहीत, अशा नेतृत्वाची आज गरज आहे. आणि ते जर झालं तर माझी खात्री आहे की संस्थेला खूप चांगले दिवस निश्चितपणाने येतील. मुंबईसारखी देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईतल्या लोकांना माहितीच नाही एशियाटिक सोसायटी काय आहे. आपल्याला काय माहिती आहे? त्या अतिशय आकर्षक अशा इमारतीच्या पायऱ्या आणि तिथे सेल्फी काढणारी मुलं, मुली आणि तरुण. त्याला आमचा विरोध नाही, कोणाचाच विरोध असण्याचं कारण नाही. पण सेल्फीच्या पलीकडे एशियाटिकचं जे संस्था जीवन आहे ते समृद्ध करायचं असेल तर तशा उमेदीने काम करणारं एक नेतृत्व आज एशियाटिकला गरजेचं आहे, ज्यांना संस्था जीवनाची जाण आहे, चांगल्या पद्धतीची संस्थेचा विकास करण्याचा एक अनुभव ज्यांच्या पाठीमागे आहे. अशा पद्धतीच्या नेतृत्वाची आज एशियाटिकला आवश्यकता आहे. या सेल्फी काढणाऱ्या तरुणाईपर्यंत एशियाटिक सोसायटी आणि त्या सोसायटीतली दुर्मिळ ग्रंथसंपदा, संशोधनं पोहोचावी, यासाठी मग नेमकं काय व्हायला हवं असं आपल्याला वाटतं? कुठे कमी पडते? आम्ही जो एशियाटिक टुमॉरो समूह या निवडणुकीत जनादेशाच्या अपेक्षेने उतरलो आहोत, तर आमची अशी धारणा आहे की आता दुर्मिळ हस्तलिखित तिथे खूप आहेत. अतिशय प्राचीन असे काही ग्रंथ देखील आहेत. समजा हे ग्रंथ म्हणजे तिथे येऊन लोकांनी बघावे हे बरोबर आहे, पण मुंबईत आज दळणवळणाची इतकी बिकट समस्या आहे, तर एखादं चांगलं ग्रंथ प्रदर्शन एशियाटिकच्या ग्रंथांचं, दुर्मिळ आणि मौल्यवान ग्रंथांचं, दस्तावेजांचं, टाइम्स ऑफ इंडियाचे पहिल्या दिवसापासूनचे अंक तिथे आहेत. हे जुने अंक पाहणं देखील किती उद्बोधक आहे. असं प्रदर्शन समजा आपण मुलुंडला, ठाण्याला, बोरिवलीला, गोरेगावला, वसईला घेऊन गेलो तर एशियाटिकशी तरुण पिढी जोडली जाईल का नाही? जरूर जोडली जाईल. एशियाटिकचा वावर समाज माध्यमांमध्ये असला पाहिजे. लोक जिथे जातात तिथे आपण गेलं पाहिजे. आपल्याकडेच लोक येतील असा आग्रह धरण्याचं काही कारण नाही. आणि त्यामुळे एशियाटिकचा परीघ विस्तारण्याची गरज आहे. एशियाटिकच्या कार्यक्रम पत्रिकेवरही आधुनिक विषय येण्याची देखील गरज आहे. आज मुंबई महानगराच्या समस्या आहेत किंवा मुंबई महानगराचा भविष्यकालीन विचार आहे. आज आपण 2047च्या भारताची चर्चा करतो. 2047मध्ये मुंबई कसं असेल आणि ते असण्यासाठी आज आपण काय करा याची चर्चा एशियाटिकमध्ये व्हायला काय हरकत आहे? बरोबर. बरं, पुन्हा एकदा निवडणुकीच्या मुद्द्यावर येते मी. तुम्ही पहिल्याच उत्तरात म्हणालेलात की मतदार संख्या, निवडणूक जेव्हा चर्चेत आली तेव्हा मतदारांची संख्यासुद्धा चर्चेत येत गेली. ती अजूनही चर्चेत आहे आणि वादातही आहे. ही वाढलेली संख्या, यावर नेमकं तुम्ही काय याकडे तुमचं कसं बघणं आहे? असं आहे की कुठल्याही लोकतांत्रिक रचनेमध्ये सदस्यांची संख्या नियमानुसार वाढली असेल तर त्याला कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही. पण इथे तसं घडलेलं नाही. इथे ज्या स्क्रुटिनी कमिटी म्हणजे छाननी समितीची मुदत संपलेली आहे, त्या छाननी समितीने आणि निवडणूक घोषित झाल्यानंतर म्हणजे गैरव्यवहारांची मालिकाच आहे. पण मी जर एक मुद्दा थोडा विस्ताराने सांगितला की साधारणतः आम्ही सगळेजण हाऊसिंग सोसायटीत राहतो. सोसायटीची जी वार्षिक सर्वसाधारण सभा असते त्यातच निवडणूक होते आणि एशियाटिकची निवडणूक अशाच सभांमध्ये झाली आहे. मी स्वतः तिथे उपाध्यक्ष म्हणून 2-3 वर्ष काम केलेलं आहे. BG काळेसाहेब अध्यक्ष असताना अरुण टिकेकर आमच्या बरोबर होतेच मार्गदर्शक म्हणून. त्यामुळे त्याही वेळी या सगळ्या निवडणुका या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिवशीच व्हायच्या. यावेळी प्रथमच वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर 8 नोव्हेंबर सभा झाली 27 सप्टेंबरला आणि निवडणूक होणार होती 8 नोव्हेंबरला. मधल्या काळात 15 ऑक्टोबरपर्यंत इतके सदस्य वाढवले गेले. हे कसे वाढवले गेले? असं कसं करून चालेल? बरं, ते ठीक आहे. 15 ऑक्टोबर नंतरही काही सदस्य झालेत. आता निवडणूक 14 तारखेला आहे. कालपर्यंत मतदार याद्याचं नवीनीकरणाचे नवीन आवृत्त्या समोर येतच होत्या. म्हणजे कुठलाही निवडणूक आयोग असो, काही असो, हे असं कधीच करत नाहीत. एकदा निवडणूक जाहीर झाली त्यानंतर मतदार यादीत फेरफार करण्याची मुभा नसते. पण दुर्दैवाने इथे असं झालेलं आहे. त्यामुळे ही खोगीर भरती आहे असं आमचं निरीक्षण आहे. पण आता सुप्रीम कोर्टाचा आणि अन्य न्यायालयांचा दृष्टिकोन असतो की एकदा निवडणूक सुरू झाली की ती मध्ये रोखायची नाही. ती झाल्यानंतर तुम्ही आव्हान द्या. पण कदाचित निवडणुकीत योग्य पद्धतीची माणसं निवडून येऊन सुद्धा
असं होऊ शकतं की त्याची निवडणूक ही वादातीत होईल, म्हणजे निर्विवाद होऊ शकणार नाही, कारण न्यायालयीन प्रश्नचिन्ह राहतील. त्यामुळे संस्था जीवनाचा विचका कसा करावा हे मला असं वाटतं की संस्थेतल्या काही पदाधिकाऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक प्रकारे समोर आलेलं वास्तव आहे. बरं, या निवडणुकीचा विचार करताना आणखी एक मुद्दा आपण विचारत घ्यायला हवा, त्यासाठी उत्तरही अपेक्षित आहे. साहित्य संघाची निवडणूक सुद्धा वादात होती आणि गेल्या काही काळात या अशा निवडणुका वादात राहिलेल्या आहेत. काय त्यामागची कारणं असू शकतात, काय वाटतं? असं आहे की साहित्य परिषद, साहित्य संघ, एशियाटिक अशा अनेक संस्थांमध्ये जे निकोप वातावरण असायला हवं, वैचारिक सर्वसमावेशकतेचं, ते वातावरण जिथे जिथे राहिलं नाही तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी किंवा ज्यांना रूढ अर्थाने उजवा विचार म्हटलं जातं, मी काही असा उजवा बिजवा मानत नाही, पण अशा प्रकारच्या ज्याला आम्ही म्हणू की एक नेशन फर्स्ट असा दृष्टिकोन घेऊन येणाऱ्यांना एक प्रकारे खड्यासारखं बाजूला ठेवलं गेलं. याचा खूप मोठा इतिहास आहे. जणू काही यांना बौद्धिक जगतातलं काही कळतच नाही, वैचारिक मक्तेदारी आमचीच असा दृष्टिकोन राहिला. आणि याची उदाहरणं गेल्या 50 वर्षातली आहेत. म्हणजे आणीबाणीनंतर पुण्याला साहित्य संमेलन झालं, पुभा भावे नियमानुसार त्याचे अध्यक्ष झाले, पण त्यांचं भाषण होऊ दिलं गेलं नाही, तिथे हुल्लडबाजी केली गेली. जे स्वतःला पुरोगामी, विचार स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते, डावे असं म्हणवतात, त्यांच्याकडनंच हे घडलं. आमचे रमेश पतंगे, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडणी अनेक विषयांवर केली. त्यांना एका वैचारिक संमेलनात बोलावलं गेलं आणि त्यांना बोलूच दिलं गेलं नाही. अशा प्रकारच्या अन्यायाची खूप उदाहरणं आहेत. आणि म्हणून ही जी वैचारिक अस्पृश्यता आहे की आमचाच विचार, हे तर म्हणजे बौद्धिक जगताला कुठल्याही प्रकारे रुचणार नाही अशा प्रकारचा दृष्टिकोन आहे. पण दुर्दैवाने त्या दृष्टिकोनाचा वरचष्मा राहिला आणि त्यामुळे ही लोक इन्व्हर्टेड कॉमामध्ये कशी येतात आमच्या संस्थेमध्ये असं आम्ही बघतो. असा दृष्टिकोन ठेवला गेला जो चुकीचा आहे. आज आमच्या पॅनेलमध्ये तुम्ही पहा, वैज्ञानिक आहेत विवेक गणपुले, किंवा मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत डॉक्टर संजय देशमुख, ज्येष्ठ अभिनेते आणि आपल्या ज्ञानपरंपरेसाठी सुद्धा प्रसिद्ध असलेले चंद्रप्रकाश द्विवेदी आहेत. अशी अनेक मंडळी आहेत. रमेश पतंगे स्वतः आहेत. त्यामुळे संशोधक आणि अभ्यासक असे जे आहेत तेच या पॅनेलमध्ये आहेत. त्यांचं संशोधनही जगन्मान्य आहे एक प्रकारे. त्यामुळे हा ॲकॅडमिक विषय आहे. या वैचारिक खुलेपणातूनच ॲकॅडमिक संस्था उभ्या राहू शकतात ना. असं तुम्ही म्हणून कसं चालेल? पण एशियाटिकमध्ये असं घडलं की हिंदुत्व या विषयावर एक संशोधन करायला तरुण पुढे आला. त्याला नाकारलं गेलं शिष्यवृत्ती, पाठ्यवृत्ती देण्यापासून. त्याचं कारण हे सांगितलं गेलं की हिंदुत्व हा काही संशोधनाचा विषय होऊ शकतो का? तर ही जी अस्पृश्यता आहे तिच्या विरुद्ध आमचा लढा आहे. बरं, हा लढा तर असा सुरू राहणार आहे, कारण तुम्ही जसं म्हणाल की डावी उजवी विचारसरणी, जोपर्यंत ही विचारसरणी आहे तोपर्यंत हा लढा असा सुरू राहणार नाही. असं नाही, असं मानण्याचं काही कारण नाही. मी तुम्हाला हे मुद्दाम स्पष्ट करतो की मी विद्यार्थी परिषदेचं काम करायचो. आमच्याकडे आमच्या अभ्यास वर्गाला आम्ही गप्र प्रधानांना बोलावलं होतं. आम्ही SM जोशी, नानासाहेब गोरे किंवा डाव्या विचाराची मंडळी यांचं आम्ही खुल्या दिलाने स्वागत करतो. तुम्ही येऊन आम्हाला जरूर सांगा असं आम्ही म्हणतो. ते तिकडे होत नाही दुर्दैवाने. ते ज्या वैचारिक झापडबंदीचे बळी आहेत ते त्याच वातावरणात राहतात. त्यांनी कधी असा खुलेपणा दाखवला नाही की एकदा बोलूया आपण संघाच्या प्रचारकांना सुद्धा की काय त्यांचं म्हणणं आहे, ऐकूया भाजपच्या नेत्याला. असं होत नाही. आमच्या सरकारने, म्हणजे राजकारण आणायचं नाही आहे, पण आमच्या सरकारने CM अच्युतानंदन आत्ता केरळचे मुख्यमंत्री होते ज्यांचं निधन झालं, त्यांना पद्मविभूषण दिलं. आम्ही कधीच अशा प्रकारची वैचारिक झापडबंदी ठेवली नाही, पण दुर्दैवाने समोरच्यांनी ठेवली आणि त्याचे बळी मात्र आम्ही होत गेलो. राजकारण आणायचं नाही या निवडणुकीत असं तुम्ही म्हणताय. ही संस्था खरं तर संशोधनी शिक्षणासाठी म्हणून जास्त प्रसिद्ध आहे. अशा परिस्थितीतही एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकीत राजकीय छटा दिसते असा सतत आरोप केला जातो. त्यामुळेच आम्ही स्पष्ट केलेलं आहे की आम्हाला राजकारण आणण्याची आवश्यकता वाटत नाही, पण जे समोरच्या बाजूला आहेत किंवा प्रसारमाध्यमातून याचं राजकीयकरण झाल्याचा जो एक चित्र निर्माण करण्याचा प्रकार सुरू आहे त्यांच्या नजरेला आम्ही हे आणून देऊ इच्छितो की एका राजकीय पक्षाच्या कार्यालयातून 55 जणांचं शुल्क भरलं गेलं. याला आम्हाला विरोध करणारी मंडळी काय भूमिका घेतात ते अजून कळलेलंच नाही. त्यांचं समर्थन आहे का? सध्याच्या व्यवस्थापनाला हे मान्य आहे का? अशा पद्धतीने खोगीर भरती करून आपण मतदारांची संख्या फुगवणार आणि त्यातनं संस्थेचं भलं होणार असं आपल्याला वाटतं का? असे अनेक प्रश्न आहेत. बरं, आता 14 तारखेला निवडणूक होऊ घातली, पण निवडणुकीच्या आधी एक विजन ठरलेलं असतं
किंवा एखाद्या संस्थेपर्यंत पोहोचताना आपण की या संस्थेसाठी काय करणं आवश्यक आहे हे ठरवत असतो. निश्चितपणाने आम्ही एक अतिशय ठोस आणि सकारात्मक असा कार्यक्रम घेऊन मतदारांकडे जातो आहोत. आमचं म्हणणं असं आहे की पहिली गोष्ट अशी की मोठ्या प्रमाणात जी निधीची चणचण आज भासते आहे त्याच्यावरती केंद्र आणि राज्य सरकारशी समन्वय साधून अधिक पैसा कसा मिळेल. मी स्वतः उपाध्यक्ष असताना त्यावेळेचे केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री त्यांना मी इथे बोलावलं होतं. त्यांनी संस्था बघितली, त्यांनी अनुदानाबद्दल काही चर्चाही केली. पुढे अर्थातच माझी मुदत संपल्यामुळे काय झालं मला माहिती नाही, पण प्रयत्न केला. किंवा ज्यावेळी राज्यपाल रावसाहेब आपल्याकडे होते, सुधीर भाऊ मुनगंटीवार आमचे अर्थमंत्री होते, तर संस्थेला डिजिटायझेशन करता 5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला गेला. हे करता येईल, आजही करता येईल. त्यामुळे ज्याला आपण रिसोर्स मोबिलायझेशन म्हणतो, संसाधनांची चणचण दूर करणं, कर्मचाऱ्यांना न्याय देणं, त्यांचा पगार थकणार नाही याची काळजी घेणं, हे सगळं आमच्या अजेंड्यावर आहे. दुसऱ्या बाजूनी संशोधनाला प्राधान्य देणं, सर्व प्रकारच्या विचारांचं स्वागत करणं, सर्वसमावेशी दृष्टिकोन बाळगणं. एशियाटिक दक्षिण मुंबईत आहे, पण मुंबई आता उत्तरेला वाढली आहे, तर मग एशियाटिकने सुद्धा मुलुंडला, घाटकोपरला, बोरिवलीला किंवा वसई, ठाण्याला जायला काय हरकत आहे. अनेक संस्था तिथे पण आहेत. त्यांच्याशी जर हँडहोल्डिंग केलं, त्यांच्याबरोबर हातमिळवणी केली तर एशियाटिकचं काम लोकाभिमुख होऊ शकतं. ते व्हायला पाहिजे. एशियाटिकचं बरंचसं काम हे केवळ इंग्रजी भाषेत चालतं. इंग्रजीला आमचा विरोध नाही, पण हिंदी, मराठी, गुजराती याही भाषातून काम व्हायला काय हरकत आहे. त्या भाषांमधले जे वक्ते आहेत ते त्या भाषांमधून बोलतील तर काय एशियाटिकचं जे काय सामर्थ्य आहे ते कमी होईल असं आपल्याला वाटतं. आपण स्वभाषा, स्वदेश याची सगळी चर्चा करतो, तर मग हे होण्यात काय अडचण आहे. पुस्तकं गहाळ होतात. आता साधी गोष्ट आहे, अनेक लायब्ररीज आपल्याकडे आहेत. मुंबई विद्यापीठाचं ग्रंथालय आहे, पूर्वी ब्रिटिश काउन्सिलचं होतं, अमेरिकन सेंटरचं होतं. तिथे पुस्तकं गहाळ न होऊ देण्याची एक यंत्रणा असते बघा. पुस्तक बाहेर जाताना एक आवाज येतो आणि त्यामुळे पुस्तक कोणी चोरी करून जात असेल तर ती पकडली जाते. आता ही यंत्रणा, हे काय रॉकेट सायन्स आहे का. पण हे तुम्ही कृतिशीलतेने त्याच्यात रुची ठेवून त्याच्या व्यवस्थापनाची सगळी चाक चौबंद म्हणतात तशी व्यवस्था करून हे केलं पाहिजे. त्याकरता एक उरक असलेली, निष्ठा असलेली आणि संस्थेच्या भवितव्याची एक दीर्घदृष्टी असलेली अशी मंडळी तिथे यायला हवीत. आमचा तो प्रयत्न आहे. सर, आज तुम्ही इथे आलात आणि एशियाटिक सोसायटीची निवडणूक इतकी वादात आहे, त्या वादाचे मुद्दे काय किंवा काय नेमकं पुढे व्हायला हवं याबद्दल सविस्तर चर्चा केली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. खूप आणि या धन्यवाद. निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तर एशियाटिक सोसायटीची निवडणूक 14 मार्च रोजी होते आणि निवडणुकीचा निकाल काय येईल ते आपल्याला माहीत नाही, पण निकालानंतर पुढच्या काळामध्ये एशियाटिक सोसायटीच्या माध्यमातून आपल्याला भरपूर मोठं काम झालेलं पाहायला मिळेल आणि ते संशोधन पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा ठेवते आणि या विशेष मुलाखतीत इथेच थांबते.